हॅलो गाईज, कसं आहे तुम्ही? तर गाईज आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईज आज आहे माझ्या भावाचा बड्डे. तुम्हाला तर माहितीच असेल, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं. आणि आज हे बघू शकता पप्पानी आणलेलं आहे. ते स्प्रे नसतं का ते, पण हे ग्रीन आहे स्प्रे. मी तर बितडा मारलेलं चुकीने, मग मला वाटलं खवळण म्हणून पुसून घेतलं लगेच. आणि आता फटाफट 12 वाजता केक कापायचा आहे. 12 वाजता. तर गाईज फटाफट 12 वाजता केक कापायचं, कारण की पप्पाला टाईम मिळेल का नाही म्हणून. नाही तर काय माहीत. पण आत्ता हे सांगू का तुम्हाला, तेजसला तर केक आवडलाच नाही. त्याला काय नव्हता चॉकलेटचा केक. पण जाऊ द्या, जो आहे तो केक आहे. आता तो बी खुश आहे जरा. पण आता थोड्या वेळाने केक कापायचा. तर गाईज 12 वाजता केक कापायचा आणि आता आम्ही बसलेलो आहे जेवायला. तर गाईज मी तुम्हाला जेवल्यावर भेटतं थोड्या वेळाने. तर गाईज रात्री 12 वाजता केक कापायचं नाही जमलं, पण आज संध्याकाळी कापायचं आहे केक. सगळ्यांना बोलवायचे मित्रांना आणि फटाफट कापायचं. तर गाईज मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. तुम्ही तर गाईज मला आता लय बोर होतं म्हणून म्हणलं भाऊ म्हणला की चला ड्रॉइंग काढू. तर गाईज मी ड्रॉइंग काढतो आणि तुम्हाला भेटतो. मी थोड्या वेळाने ड्रॉइंग, तेवढा थोडा वेळ टाईमपास होईल. तर गाईज ती गन नसते बड्डेची, ती गाईज मी फटाफट ती गन आणतो तुम्हाला लगेच भेटतो. काकीकडं गन आहे ती, मग मी त्यांच्याकडून घेतो तुम्हाला लगेच. तर गाईज हे बघू शकता, गन तर आणलेली आहे आणि आता फटाफट निघायची आपल्याला. डायरेक्ट हॉटेलला जायची आपल्याला आता डायरेक्ट. तर गाईज आता डायरेक्ट जायचं हॉटेलला ठरलं आहे. तर गाईज फटाफट आता निघायची सगळ्यांनी. काय माहीत अचानकच ठरले, पप्पा म्हणले चला आता फटाफट. तर गाईज मी तुम्हाला डायरेक्ट पोहोचले भेटतो आणि आपल्याला तिकडं डायरेक्ट हॉटेलमध्येच केक कटिंग करायचं. तर गाईज हे बघू शकता. तर गाईज आता आम्ही आलेलो आहे जयराज हॉ. तर गाईज आता हे बघू शकता, आम्ही ते घरीच केक कापला बुलेटवर. तर गाईज सेपरेट मला घेतलं, कारण की ते व्हिडिओ काढायची होती म्हणून. तर गाईज फटाफट आत्ता बड्डे तर आत्ता भाई लय चांगला झालेला आहे. तर गाईज हे 2च केक राहिले आणि ह्या केकची हालत बघा तुम्ही. 3 केक होते आणि 2च केक राहिलेत आणि यांनी चमचे केक कापायला आणलेला केक म्हणजे. आणि तर गाईज हे केक खायला लय भारी लागते, म्हणजे दोन्हीच केक लय भारी लागतात खायला. तर गाईज फटाफट तुम्ही कमेंट करायला विसरू नका की तेजसचा बड्डे होता, मग तुम्ही मागच्या ब्लॉगवर कमेंट नाही केलं. ह्या ब्लॉगवर की कमेंट पाठवा हॅपी बड्डे तेजस असतं. गाईज पुढच्या ब्लॉगमध्ये आता संडेला मायानी सायकल आणायची, पण त्याला काय माहितीच नाही. तर गाईज फटाफट लय मोठं सरप्राईज होणार आहे. आता पप्पा बी काय माहीत कधी तर गाईज आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला तर लोक लाईक सबस्क्राईब शेअर करायला सांगा. बाय.